आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणून म्हटलं चला आज मच्छीचा बेत करूया म्हणून बाजारात गेलो तर पालू माशाची आवक जास्त होती। पंचगंगे नदीचा पालू मासा बघू शकता, त्याला मांद केवढा आहे। पावसाळ्यात तर जास्त मांदा असतं त्याला, आता पण आहे जबरदस्त। कोल्हापूरकरांच्या आवडीचा मासा पालू मासा, तर आम्ही 1.5 किलो घेतला, मस्त कट करून घेतलं, घरी येऊन स्वच्छ साफ धुवून घेतलं। बघू शकताय तुम्ही, मासा पहिला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून त्याची घाण राहणार नाही। सपोज त्याची घाण राहिली तर मग आपण फिश फ्राय करतो, फिश करी करतो, त्याला एकदम असं कडवटपणा येतो। त्यामुळं पहिला स्वच्छ फिश धुवून घ्यायचं। बघू शकताय तुम्ही, आता मी इथं फिश करी पण करणार आहे आणि फ्राय पण करणार आहे। त्यासाठी लसूण, आलं, कोथिंबीर, मीठ, चटणी, हळद आणि हा फिश फ्राय मसाला घेतलेला आहे, तेल। पहिला लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेऊया। मस्त पहिला फिश फ्राय करताना लसूण, आलं, कोथिंबीरची पेस्ट मस्त पाहिजे, त्याच्यामुळे छान चव येते। बघू शकताय तुम्ही, आता इथे एका प्लेटमध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। आता फिश फ्राय करायचं आहे, त्यासाठी पहिला फिशला मॅग्नेट करून ठेवायचं। त्यासाठी हा पहिला मसाला तयार करून घ्यायचा। त्याच्यामध्ये हळद, कोल्हापुरी झणझणीत चटणी, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। त्याच्यानंतर हा फिश फ्राय मसाला एक छान चव येण्यासाठी फिशला, बघू शकताय तुम्ही, आणि लिंबू पिळून घ्यायचं। लिंबूमुळे काय होतं, एक छान आंबट तिखट अशी टेस्ट येते फिशला, भारी लागते एकदम जबरदस्त। जर तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकम टाकू शकता लिंबूऐवजी। तर हा सगळा मसाला मिक्स करून घेऊया पहिला। बघू शकताय, आता हा सगळा मसाला एक एक पीसना असं लावायचं वर खाली। बघू शकताय तुम्ही, हलक्या हातानं वरती लावलेला आहे, पलटी करून दुसऱ्या साईडला पण मस्त लावून घ्यायचा आहे समप्रमाणामध्ये। सगळ्या पीसना आपण आता पहिला मसाला लावून घेऊया। बघू शकताय तुम्ही, आणि हा मसाला लावल्यानंतर एक 10-15 मिनटं ठेवायचा आहे, जेणेकरून मसाला छान फिशमध्ये असं लागेल। बघा आता इथं 10-15 मिनटं ते आपण ठेवूया। कोटिंगचं साहित्य तोपर्यंत तयार करून घेऊया। त्यासाठी बारीक 0 नंबरचा रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ। रवा थोडा जास्त घ्यायचा आहे आणि तांदळाचं पीठ थोडंसं कमी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हळद टाकायची एक कोटिंगला छान कलर येण्यासाठी। आपली ही चटणी टाकलेली आहे, मीठ टाकायचं, म्हणजे आपण फिशला मसाला लावतो त्यावेळेला पण चटणी मीठ टाकलेलं आहे, तर त्याच्या अंदाजे इकडं थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। सगळं हे मिक्स करून घेऊया। कोटिंगचं साहित्य पण तयार झालेलं आहे आणि 10 मिनटं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर चला सगळ्या फिशना हे कोटिंग करून घेऊया रवा तांदळाचं। असं वरून खालून छान असं दाबायचं, जेणेकरून तेलात सोडल्यानंतर आपण रवा सुटणार नाही म्हणून। हलक्या हातानं थोडंसं असं दाबून घ्यायचं। सगळ्या पीसना मी रवा तांदळाचं कोटिंग करून घेते पहिला। बघू शकताय तुम्ही, एकदम जबरदस्त पीस, तरी कसलं मोठं आहेत, 1.5 किलोचा मासा होता, त्यानुसार पीस पण छान मोठे मोठे आलेत। तर सगळ्या पीसना असं रवा तांदळाचं कोटिंग पहिला करून घेऊन ठेवायचं। चला आता झालेलं आहे, तवा ठेवला, तव्यामध्ये तेल टाकलं, तेल एकदम मस्त छान कडक कडू द्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही, पूर्ण तवा पसरून घ्यायचं तेलानं आणि हळूवारपणे एक एक पीस तेलात सोडायचं आहे। बघू शकताय तुम्ही, जबरदस्त। आता एक साईडला मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती। तेल जास्त टाकायचं नाही आहे, आपल्याला तळायचं नाही आहे, फ्राय करायचं आहे, म्हणून तेलाचं प्रमाण एकदम कमी घालायचं। एक साईडला मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे, पलटी करायचं आहे आता, आणि दुसऱ्या साईडला पण मस्त कुरकुरीत भाजू द्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही, कलर कसला आला, जबरदस्त कलर आलेला आहे। दुसऱ्या साईडला पण मस्त असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे। तेल बघू शकताय तुम्ही, तेल अजिबात इथं नाही आहे तव्यामध्ये। बघ, पलटी करून आणि परत एक साईडला मस्त भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला इथं फिश फ्राय आता झालेला आहे। जबरदस्त दिसायला तर एकदम भारी दिसायला, खायला पण एकदम टेस्टी। आपल्या एकदम साध्या सोप्या पद्धतीनं फिश फ्राय तयार आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी? चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।